बीबी का मकबरा, ज्याला दख्खनचा ताज आणि मराठवाड्याचा ताजमहल म्हणतात. मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा आझमशाह याने आपल्या आईच्या स्मरणात बांधलेला हा मकबरा. पाहूयात. नमस्कार मंडळी, मी उदय उमाकांत उकरडे. चला औरंगाबाद फिरूया या सिरीजमध्ये, या एपिसोडमध्ये आपलं सरसे स्वागत. आज पाहणार आहोत आपण बीबी का मकबरा. चला तर मग पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्ही गाडीनं जर येत असाल तर इथं पार्किंगसाठी 10 रुपये फीस आहे आणि यानंतर तिकीट. आमची एंट्रीमध्ये झालेली आहे. ॲक्च्युली या ठिकाणी फाउंटेन होतं, ते सध्या बंद आहे. बीबी का मकबराचे 4 मिनार. मी एका साईडला आहे आणि समोर आहे गार्डन. आय विल शो यू. आणि माझ्या मागे त्या साईडला आहे औरंगाबाद केव्स. हे आहेत माझ्या मागचे मिनार. दिस वन ऑल्सो. ही आहे बॅक साईड. हा बीबी का मकबरा आहे. सेंटरला आहे. चारही बाजूंनी पार्क आहे, गार्डन आहे. एकदम सिमेट्री यूज केलेले आहे. त्यावेळेस कन्स्ट्रक्शन किंवा एक प्लॅनिंग जे असते त्याला चॅलेंज नाही, अफलातून. आता आम्ही गार्डनमध्ये जातो. खाली उतरण्यासाठी एक पायऱ्या आहेत. आय थिंक हे स्विमिंग पूल असेल 16व्या शतकातील. 16 आणि 16व्या ते 17व्या. हे स्विमिंग पूल असो किंवा अनेक दुसरे ठिकाणे असो किंवा मुघलांचे जे पण कन्स्ट्रक्शन आहेत ते स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहेत. कुठल्याही ठिकाणचा जरी म्हटलं तर याला मिनी ताजमहलसुद्धा म्हणतात. मुळात मुघलांचा उगमस्थान आहे मंगोल, पण मंगोलमध्ये असे मुघलांचे स्थापत्यकलेचे उदाहरण सापडत नाहीत. ते उदाहरण सापडतात तर भारतामध्ये. मग प्रश्न हा पडतो की हे सगळं स्थापत्यकला कन्स्ट्रक्ट करण्यामागचं, उभं करण्यामागचं योगदान हे भारतीयांचं आहे का, किंवा त्यांचे काही प्लॅनिंग्स आहेत का, भारताच्या आहेत का मुघलांच्या आहेत, हा एक प्रश्न पडतो. काही वेळा उत्तरापेक्षा प्रश्नच महत्त्वाचे असतात. त्यातला हा एक प्रश्न होता. मी इमॅजिन करतोय की याला जर अपडेट ठेवलं असतं, काही करणं असतं, होऊ शकतं, काही नाही तर कसं दिसलं असतं. हा बीबी का मकबरा जो आहे याला प्रति ताजमहल म्हणतात. हा ऑलमोस्ट ताजमहल सारखाच आहे. त्याची सिमेट्री, त्याची रचना वगैरे ताजमहल सारखंच आहे. त्याच्यामुळे याला प्रति ताजमहल म्हणतात. बीबी का मकबरा जणू ताजमहलची एक दुसरी सावलीच आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये उपलब्ध साधनांचा उपयोग करून मांडलेल्या या देखाव्यातून बाहेर पडण्याचा मोह होत नाही, पण थांबावं लागेल. तर मी उदय उमाकांत उकरडे रजा घेतो आपली, थांबतो इथं. भेटतो तुम्हाला चला औरंगाबाद फिरूयाच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, धन्यवाद.
चेस युअर पॅशन नॉट युअर पेशन. बूम. मला आवडलेली गोष्ट म्हणजे चिकूचे झाड आहेत अजून एक इकडं आणि एक आंबराई पण आहे. हे सगळे आंब्याचे झाड आहेत. हे खूप छान म्हणजे असं इकडे तरी माझ्याकडं काय मोसममध्ये असताना जेव्हा आंब्याचा मोसम असतो, चिक्कूचा मोसम असतो, त्यावेळेस इथे येण्याला खूप मजा आहे. सध्या नाही एवढं, सध्या आंबे नाही, काहीच नाही, फक्त चिकू इथं थोडे, ते पण पिकलेले नाहीत अजून, तरी चालू येतं त्यांचं. तरी आता एक दिसतोय मला तिथं, तो तोडून आणतो मी आता आणि हॉस्टेलवरती नेणार आहे बस.